स्मार्ट अहमदनगर न्यूज। डॉक्टर अनिल आठरे, डॉक्टर अंजली आठरे यांच्या मालकीची असणारी जागा 1 कोटी रुपये डिपॉझिट देऊन 5 वर्ष कालावधीसाठी भाडे करारनाम्यावर घेणाऱ्या गणेश फसले यांना त्याच जागेसमोर उपोषणास बसण्याची वेळ आली आहे। करारनाम्यात ठरलेल्या अटी शर्ती या व्यतिरिक्त डॉक्टर अनिल आठरे, डॉक्टर अंजली आठरे हे गणेश फसले यांच्याकडे जास्तीच्या रकमेची मागणी करत असल्याने सदर मनमानी स्वरूपात असलेली रक्कम गणेश फसले यांना मान्य नसल्याने सदर जागा मोकळी करत असल्याची नोटीस गणेश फसले यांनी डॉक्टर अनिल आठरे, डॉक्टर अंजली आठरे यांना पाठवली होती। नोटीसीची उत्तर न देता डॉक्टर अनिल आठरे, डॉक्टर अंजली आठरे यांनी गणेश फसले यांना भाडे स्वरूपात दिलेल्या जागेत बेकायदेशीर ताबा घेतल्याची तक्रार गणेश फसले यांनी केली आहे। मी गणेश सर्जेराव फसले, मी या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहे। मी डॉक्टर अनिल आठरे व डॉक्टर अंजली आठरे यांच्याकडून 2020 साली भाडे करारावर हिस्सेदार मागची जी मिळकत आहे ती भाडे तत्वावर घेतलेली होती। आमचा करार हा 5 वर्षासाठी झालेला होता। त्यामध्ये रितसर रजिस्टर्ड ॲग्रीमेंट आम्ही केलेला आहे व रजिस्टर्ड ॲग्रीमेंटमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे 1 लाख रुपये दरमहा आम्हाला भाडे यामध्ये ठरलेलं आहे व मी त्यांना डिपॉझिट पोटी 1 कोटी रुपये हे व्हाईटमध्ये देण्यात आलेले आहे माझ्याकडनं। परंतु डॉक्टर अनिल आठरे व अंजली आठरे यांनी मला एक अट घातली होती की मला या ठिकाणी हॉस्पिटल व्यवसाय सुरू ठेवताना कन्सल्टिंग त्यांना द्यावी लागेल। ती आम्ही त्यांना 2 वर्ष देत राहिलो, परंतु ते वेळोवेळी आम्हाला कन्सल्टिंग वाढून मागायला लागले। वाढून मागायला लागल्यानंतर आम्ही 2022मध्ये त्यांच्या ह्या वाढीव मागणीला कंटाळून त्यांना एक नोटीस दिली आम्ही की तुम्हाला तुमची कन्सल्टिंग देणं शक्य होणार नाही। त्या कारणास्तव आम्ही आपली जागा ही खाली करत आहोत व त्यामध्ये मी रीतसर मागणी केली होती की मला माझे डिपॉझिट व माझ्या वस्तू मला पुन्हा मिळाव्यात। त्यावेळी त्यांनी आम्हाला विश्वास देऊन आम्हाला या ठिकाणून हाकलवून दिलं की तुम्हाला आम्ही आमच्या वस्तू व डिपॉझिट पुन्हा देऊ। तदनंतर माझी कुठेही दाद घेतली गेली नाही। तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना 10 ऑक्टोबर 2022 रोजी ईमेलद्वारे तक्रार दाखल केली। सदर तक्रारीवर कुठल्या प्रकारची दखल घेतली गेली नाही। या तक्रारीचं उत्तर मला कुठल्याही परिस्थितीत मिळत नसताना माझा भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना 8/2/2023ला पुन्हा तक्रार अर्ज दाखल केला व याच तक्रार अर्जाची एक दुय्यम प्रत माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर राकेशजी ओला साहेबांना 14/2/2023ला सादर करण्यात आली। याही अर्जावर डॉक्टर अनिल आठरे व अंजली आठरे यांनी यांचं प्रशासकीय बळ व राजकीय बळ वापरून कुठली कारवाई होऊ दिली नाही। तदनंतर मी वेळोवेळी अर्ज करत राहिलो। 9/11/2023ला मी पुन्हा तोफखाना पोलीस स्टेशनच्या नावाने अर्ज केला SP ऑफिसला। तोही अर्ज सबमिट करण्यात आला, परंतु यावरही कुठली दखल घेतली गेली नाही। मी शेवटचा अर्ज दाखल केला होता 24/2/2024ला। याही अर्जावरती मी कुठल्याही प्रकारची काही कारवाई न झाल्यामुळे मी आजपासून या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आजही मी जेव्हा या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहे, आजही माननीय मी जिल्हाधिकारी साहेब व पोलीस अधीक्षक साहेब या दोघांनाही अर्ज दाखल केलेला आहे। या ठिकाणी मला अनिल आठरे वेळोवेळी धमकी देत आहेत की तू या जागेवरती आला तर माझ्याकडे लायसनधारी बंदूक आहे, मी तुला गोळ्या घालून टाकल, ही माझी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, या ठिकाणी मी तुला मारून या ठिकाणी गाडून जरी टाकलं तर कुणीही मला थांबवू शकत नाही। मला डांबवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी बाउन्सर हायर केलेले जे मी आतमध्ये घुसताना मला काही माझ्या जीविताला इथं धोका निर्माण झालेला आहे पूर्णपणे। मी त्यांना जी काही रक्कम दिलेली आहे त्या रकमेचे संपूर्ण बँक ट्रान्झॅक्शन माझ्याकडे 2020 पासूनचे संपूर्ण आहेत, जे मी माननीय जिल्हाधिकारी व माननीय SP साहेब यांना दिलेले। सदर जागेवरती भाडे करारनामा सुरू असून मला सदर जागेमध्ये कुठल्याही प्रकारे घुसू दिलं जात नाहीये। मला त्या ठिकाणी अडवण्यासाठी वेळोवेळी सगळे प्रयत्न केले जात आहेत।
या ठिकाणी डॉक्टर आठरेंनी बॅरिकेड्स लावलेले आहेत. या ठिकाणी गाड्या आडव्या लावून ठेवलेल्या आहेत की जेणेकरून मला आतमध्ये जाता आलं नाही पाहिजे व त्यांना ती मी दिलेली डिपॉझिटची 1 कोटी रक्कम व माझ्या ज्या काही 2 ते 2.5 कोटीच्या मशिनरी या हॉस्पिटलमध्ये आहेत त्या गिळंकृत करायच्या आहेत. ज्याचे बिलं माझ्याकडे आहेत ते मी माननीय पोलीस अधीक्षकांना सबमिट केलेले आहेत. तरी माझी विनंती आहे की माझ्या या उपोषणाला काहीतरी न्याय मिळावा. स्मार्ट अहमदनगर न्यूज.